वाठोडा येथील गिड्डोबा मंदिर परिसरात सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ, श्रीराम जन्मोत्सव समिती तसेच श्री जनकल्याण बहुउद्देशीय शिक्षण सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रामनवमीच्या पूर्वसंध्येला भव्य जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या धार्मिक कार्यक्रमात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला। कार्यक्रमादरम्यान भजन, कीर्तन व विविध धार्मिक उपक्रम सादर करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिरसाची अनुभूती निर्माण झाली। यावेळी विशेषतः नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले। त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देत उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले। या कार्यक्रमाचे आयोजन विनोद बांगडे यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। रामनवमी उत्सवानिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। रामनवमी प्रसंगी आपण या ठिकाणी भव्य जागरणाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनाचं सार्थक एवढंच आहे की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये वर्ल्ड वॉर सुरू आहे। त्या वर्ल्ड वॉरमध्ये इराणवरती बम फेकून राहिलेला आहे, इराण इस्रायलवरती बम फेकून राहिलेला आहे, इकडे अमेरिका त्या इराणवरती बम फेकून राहिलेला आहे। आमचं आता एवढंच म्हणणं आहे प्रभू श्रीराम चरणी की बाबा हे जे युद्ध जे सुरू आहे ते युद्ध कुठे नाही कुठे 2-4 दिवसात 8 दिवसात कुठे नाही कुठे थांबलं पाहिजे। याचं कारण एवढंच आहे की आमचे नरेंद्रभाई मोदी संसदेमध्ये 4 दिवसापूर्वी त्यांनी सांगितले की कोरोना काळामध्ये जशी स्थिती आली होती त्या स्थितीला पूर्ण देशाने समोर जावं अशी गोष्ट त्यांनी संसदेत मांडली। पण त्यांच्या गोष्टीमुळे आज पेट्रोल, डिझेल, LPG हे आज कुठे नाही कुठे कमी दरात नव्हे तर कमी प्रमाणात मिळत आहे। एवढंच नव्हे तर हे जर युद्ध 2, 4, 8 दिवसामध्ये थांबलं तर आपल्या देशामध्ये कोरोनासारखी स्थिती येणार नाही अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो। जसं रामायण त्रेतायुगमध्ये जसं युग होता तर मी हेच चाहेल का आता पण तो युग स्थापित झाला पाहिजे, हीच माझी रामचरणी इच्छा आहे। जय श्रीराम। रामनवमी निमित्त जिथे भव्य जागरणाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे, काय? मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि येथे बागडे भाऊनी जो श्री प्रभू रामनवमीचा जो कार्यक्रम, जागरणाचा जो कार्यक्रम येथे आयोजित केलेला आहे त्या प्रसंगी मी हेच सांगेन की जे आता LPGचं आणि जे पेट्रोलचं वगैरे जे काही कमी प्रमाणात होत आहे, यात